नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दीपक दादा पवार या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो. तर आज मी आलो होतो गावाला पाणी द्यायला. तर आज मंगळवार, शेवटची लाईट आहे. आज रात्रीची लाईट चालू होती, त्यामुळं आज थोडंसं भरणं धारे द्यायचे राहिलेले. तर मित्रांनो, मी आलेलो आहे आज शेतामध्ये गावाला धारे द्यायला. मकाय पण भरून झाली आणि ऊस पण भरून झाला. आणि मित्रांनो, हे सगळं भरणं झालं असतं कारण मेथीची भाजी चालू होती, ती उपटायची, बाजारात न्यायची. तिला पण 5 रुपये दराने लोक विकत मागतात. यावेळेस खूप असा भाजीपाला झाला आहे मित्रांनो. बाजारामध्ये खूप आवक झालेली आहे. तर शेतकऱ्याला म्हणजे सगळीकडेच असं मला सांगायचं एकच आहे की सगळीकडे मरतो तो शेतकरीच मरतो आहे. तरी कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं आहे बा. शेतकऱ्याला पण काहीतरी त्याच्या घामाचं, कारण रात्रंदिवस तो कष्ट करतो ना, त्याला त्याचा मोल मिळाला पाहिजेत. हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि कसं आहे मित्रांनो, तुम्ही मॉलमध्ये जाता, सगळीकडे जातात, तिकडे तुम्ही भाव नाही करीत. आता कालच बाजारमध्ये मी गेलो होतो, तर एक चांगला शिकला आणि सवरलेला माणूस नोकरीला असन तो अंदाजे, तर तो 10 रुपयाच्या 3 जोड्या मागत होता. त्याला मी 10च्या 3 नाही, त्याला म्हणलं ते 10 कशाला देतो म्हणलं, तुला 1 एकर वावरच नावर करून देतो मी हे 10 रुपयामध्ये. तर मित्रांनो, मी बरोबर बोललो का चुकीचं बोललो हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला. कारण बघा, शेतकऱ्यासाठी म्हणजे शेतकऱ्यापाशी किती नियत, लोकांचे किती दृष्टिकोन, किती हे का त्याची चिडचिड काबर करताय. पण एक दिवस असा येणार आहे मित्रांनो का शेतीशिवाय पर्याय राहणार नाही. आणि सगळीकडं असं म्हणजे तुम्हाला सगळं काही असं शेतीचं वस्तू गुगलवरूनच डाउनलोड करावं लागतील, तुम्हाला मागावं लागतील. तर धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.